नमस्कार. कविताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत फक्त 2 गोष्टी वापरून सँडविच, आलू मसाला सँडविच. त्यासाठी आपण गॅसवर पॅन ठेवू, त्यात 2 चमचे तेल घालू, छोटा चमचा मोहरी तडतडली की जिरे घालू, जिरे तडतडले की बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा मोठ्या साईजचा एक घेतलेला आहे. कांदा फ्राय करून घेऊ. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही कुठून पाहताय, कुठल्या शहरातून, कुठल्या गावातून ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बारीक चिरलेली हिरवी मिरची घालू, आणि 2 शिमला मिरची बारीक चिरून घेतलेले आहेत, ते पण आपण घालू. याला फ्राय करून घेऊ. छोटा चमचा हळद, आता उकडून मॅश केलेले 2 बटाटे आहेत, ते आपण घालून घेऊ. अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 चमचा आलं लसूण पेस्ट व बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालू. आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊ. अर्धा चमचा चिली फ्लेक्स व आमचूर पावडर अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ. आता आपलं मिश्रण छान तयार झालेले आहे. सँडविचसाठी हे एकदम मिश्रण छान झाले आहे. आता आपण तिखट चटणी घेऊ 1 चमचा, आणि त्यात टोमॅटो केचप घालून हे दोन्ही मिक्स करून घेऊ. टोमॅटो केचप आणि रेड चटणीमुळे एकदम चव छान येते. आणि हे माझ्याकडे हिरवी चटणी रेडीमेड आहे, त्यामुळे मी हिरवी चटणी घेतली आहे. आता हे आपण ब्रेड ठेवून देऊ आणि ब्रेडला लाल चटणी लावून घेऊ. चटणी सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायची आहे, आणि दुसऱ्या बाजूला हिरवी चटणी लावून घ्यायची आहे. दोन्ही ब्रेडला पण व्यवस्थित हिरवी चटणी लावून घेऊ. हे रेडीमेड हिरवी चटणी आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही घरी पण हिरवी चटणी बनवू शकता. हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना, लसूण, अद्रक घालून हिरवी चटणी बनवू शकता. आता त्यावर आपण ते बनवून घेतलेलं बटाट्याचं सारण घालून घेऊ. सारण सर्व बाजूने व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे. तुम्ही पण हे सँडविच एकदा करून नक्की बघा. हे सँडविच करून बघितलं तर तुम्ही रेस्टॉरंट विसरून जाल. अगदी घरच्या घरी लहानापासून मोठ्यांना आवडणारे हे सँडविच आहे. आता आपण त्यावर दुसऱ्या ब्रेड ठेवून घेऊ, आणि याला आता वरल्या साईडने तूप लावून घ्यायचे आहे. तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही बटर लावू शकता. हे आमचं घरचं तूप आहे चांगलं, म्हणून मी तूपच लावत आहे. तुम्हाला आवडत असेल तर तूप लावा, नाही तर बटर तुम्ही वापरू शकता.
आता गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे. त्याच्यावर 1 चमचा तूप घालून घेऊ. तूप सर्व बाजूनी व्यवस्थित पसरून घ्यायचे आहे आणि ज्या साईडला तूप लावले नाही ते साईड खाली करून ठेवायचे आहे. आता याला 2-3 मिनिट झाले की पलटून घ्यायचे आहे दुसऱ्या साईडने. दोन्ही साईडने पण चांगली खरपूस भाजून घ्यायचे आहे. आता ह्या पलटल्यानंतर ह्या साईडला पण तूप लावून घ्यायचे आहे. तूप सर्व बाजूने व्यवस्थित लागले की त्याची चव कुरकुरीत छान होते. आता आपले सँडविच दोन्ही बाजूनी खरपूस छान लाल भाजले आहेत आणि कुरकुरीत झाले आहेत. आता याला आपण काढून घेऊ. आता याला आपण मधोमध कट करून घेऊ. याचे 2 पीस करू. हे पहा आपले सँडविच किती छान झाले आहे. आतून पण किती छान दिसत आहे. असे सँडविच घरी बनवलं तर रेस्टॉरंटला कोणी पण जाणार नाही. घरच्या घरी व्यवस्थित अगदी लहान मुलापासून मोठ्यापर्यंत आवडेल. हे सॉससोबत व हिरव्या